हॅलो गाईज, हे बघा आज आमचं सँडविचचा बेत आहे. आज आम्ही सँडविच बनवणार आहे. हे बघा सँडविच बनवलं. हे आहे सँडविचचं ओव्हन. सँडविच बनवायचं आहे. तर इथं मी घेतलेलं आहे ठेचा. हे घेतलेलं आहे बघा. इथं घेतलेलं ब्रेड, त्याच्यानंतर टोमॅटो, काकडी, कांदा, चीज, हे आहे बटर. आणि इथे मी आता बनवलेलं आहे ते बघा. हे सँडविच बनवलेलं आहे. नॉर्मली बाहेरच्या सँडविचची टेस्ट वेगळी असते, बट आपण जे घरी बनवतो तेच टेस्ट वेगळीच असते. हे बघा, हे असं बनवून झालेलं आहे रेडी. त्याच्यावरती आता आपल्याला हे टाकायचं आहे सॉस टाकल्यानंतर हे सँडविच रेडी. फक्त मी एक लेअरचंच बनवलेलं आहे सँडविच. 2 लेअरचे पण असतात. हे बघा, उन्हामुळे बटर आपलं झालेलं आहे मेल्ट झाले बटर. ब्रेड तर तसे मऊ आहेत, ब्रेड मऊ आहेत, पण सँडविच कडक होतात ना, थोडे कडक होतात. हे बघा, मऊ होतात, जास्त कडक नाही पण मऊ होतात, तेवढं मऊ होतं. आता याच्यावरती आपण टाकणार आहे सॉस. हे आपल्याला सॉस टाकायचं आहे असं. येस, हे झालं आपलं सॉस सँडविच. प्रॉपर सँडविच नाही झालं आहे, बट जस्ट ट्राय केलं आहे आम्ही सँडविचसाठी. नेहमी सँडविच बनवत नाही मी, तसं हे आम्ही नवीन घेतलेलं आहे. हे बघा, खास सँडविच बनवण्यासाठी मी नवीन घेतलं आहे सँडविच. हे आहे सँडविच बनवण्यासाठी. हे बघा, थांब देते. हे बघा, मी असं बनवलेलं आहे सँडविच. त्याच्यामध्ये आहे काकडी. हे बघा, बघू शकता तुम्ही, काकडी आहे, कांदा, टोमॅटो, चीज, बटर. मीडियम दे. थांब, मी याचा फोटो बघते का. थांब. हा आमचा रेडी झालेला आहे सँडविच. साधं बनवलेलं आहे, सिम्पल बनवलेलं आहे, पण टेस्टी आहे. एकदा आता खाल्ल्यानंतर त्याचं टेस्ट करणार. एवढं जास्त काच्यामध्ये काही पण नाही टाकलेलं आहे. काकडी, टोमॅटो, आणखीन कांदा आणि सॉस, हिरवी मिरचीचा ठेचा, एवढंच करून आम्ही सँडविच रेडी केलं. तुम्हालाही आवडत असेल तर तुम्ही नक्की करून बघा. थँक्यू. आणि माझं व्हिडिओ आवडलेच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.